रत्नागिरीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा खिंडार पडणार. उद्योगमंत्री उदय सामंत यांचा दावा, तर ठाकरेंचे माजी आमदार उद्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती. महाराष्ट्रामध्ये पुन्हा ऑपरेशन धनुष्यबाणाची चाचपणी. ठाकरे गटाच्या खासदारांवर शिंदेंच्या शिवसेनेची नजर. अमित शहांच्या मुंबई दौऱ्यात होणार मिशनचं प्लॅनिंग. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने आज 2 शिवसेनांचे 2 मेळावे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली अंधेरीमध्ये महामेळावा, तर बीकेसीत शिंदेंच्या शिवसेनेचा विजयोत्सव. सैफ अली हल्ल्यानंतर सीसीटीव्हीत दिसणारा माझा मुलगा नाही. आरोपी शहजादच्या वडिलांचा एबीपीशी संवाद. पोलिसांच्या अटकेतला माझा मुलगा, वडील रुहेल फकीर यांची स्पष्टोक्ती. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांना 3 महिन्याचा तुरुंगवास. चेक बाउन्स प्रकरणी अंधेरी कोर्टाने सुनावली शिक्षा. अजामीन पात्र वॉरंट जारी. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न देण्याची खासदार संजय राऊत यांची मागणी. बाळासाहेबांचा भारतरत्नाने सन्मान करावा अशी जगभरातल्या हिंदूंची मागणी. संजय राऊत यांचं वक्तव्य. मनसे अध्यक्ष राज ठाकरे 3 दिवसांच्या दौऱ्यासाठी नाशिकमध्ये दाखल. आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसैनिकांशी साधणार संवाद. सीआयडीला शरण येण्यापूर्वी वाल्मिक कराड आणि त्याचे साथीदार आलिशान गाड्यातून बीडहून पुण्याकडे गेल्याचं सीसीटीव्हीतनं समोर. शरणागती पत्करताना वापरलेली शिवलिंग मोराळेची गाडीही त्याच ताफ्यात. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट कार्यक्रमात अजित पवारांनी शरद पवारांशेजारी बसणं टाळलं. आयत्या वेळी काकांच्या शेजारी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना जागा. भाजपच्या प्रत्येक मंत्र्यासोबत ओएसडी म्हणून एका संघ स्वयंसेवकाची नियुक्ती. संघ परिवाराचे काही प्रश्न मार्गी लावण्यासाठी खास स्वीय सहायकाची नियुक्ती. शेतावर जायचंय, हेलिकॉप्टर द्या. गोसेखुर्द बॅकवॉटरच्या पाण्यामुळे बाधित झालेल्या 31 शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी. सरकार म्हणतं तुमच्या जमिनी पाण्यात नाहीत तर मोबदला कसला. मुंबईत पेट्रोल डिझेल वाहनांच्या बंदीच्या चाचपणीसाठी अभ्यास समितीची स्थापना. फक्त सीएनजी इलेक्ट्रिक वाहनांच्या पर्यायाचा अभ्यास करणार. 3 महिन्यामध्ये अहवाल अपेक्षित. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.